चालू खाली नमस्कार. आपण तुकाराम मुंडे यांची भेट घेतली आणि एक निवेदन देखील दिलेले की काय प्रकार होता, कशा संदर्भात निवेदन दिले, काय सकारात्मक चर्चा झाली. निवेदन मुंडे साहेबांना जे आम्ही दिलं त्याचं प्रमुख कारण असं होतं की 4-5 जुलैला ज्यावेळी FDAची रेड झाली आणि त्यानंतर मुंडे साहेबांनी प्रेसच्या माध्यमातून आंबेगावमध्ये जे आरोपी पकडले तर त्या संदर्भामध्ये सगळं काही सविस्तर सांगितलं. 26 आरोपी आणि 13 अटक झाले. बाकीचे आज काल परवा एक अटक झालेला आहेत. मुंडे साहेबांना आम्ही एवढं सांगितलं की 25 दिवस झाले की फक्त भेसळखोर पकडले गेले, परंतु हा भेसळीचा माल जिथपर्यंत गेला ज्यांनी घेतलेला आहे, ज्या कंपन्यांनी घेतला आहे त्यांच्यावर काय, तर त्यांनी सांगितलं की त्याचा खोलापर्यंत आम्ही गेलेलो आहोत. तपासामध्ये आमच्या प्रगती झालेली आहेत. काही हे माल घेतलेत, कुणी काय घेतले, त्यांनी त्याच्यात गोवर्धनचा उल्लेख केला, सोन्याचा देखील उल्लेख केला. त्यांना आम्ही नोटीस देखील हे केली आणि आमची चौकशी देखील चालूच्या ठिकाणी आहे असं त्यांनी सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी सांगितलं की हे जे अडल्ट्रेशन मिल्क ज्याला म्हणतात का, भेसळयुक्त की ज्याच्यामधले घटक कॅन्सर सारखा आजार ज्याच्यामुळे होऊ शकतो असे देखील त्याच्यामध्ये नमुन्यांमध्ये आम्हाला ते सापडलेले आहेत. हे लोकांच्या आरोग्याला घातक आहे, आम्ही कोणाला सोडणार नाही असं एकंदर त्यांनी सगळं सांगितलं. अजून काय काय गोष्टीवर चर्चा झाली नाही, आता त्याच्यात जे शेतकऱ्यांची दूध स्वीकारणार की नाही स्वीकारणार, 3-2-8-3च्या खाली म्हटले आम्ही असं कुठेही म्हटले नाहीत. विक्री करता 3-2-8-3चं आहेत. शेतकऱ्याची दूध याच्यापेक्षा खालची स्वीकार होईल असं आमचं कुठल्याही प्रकारचं म्हणणं नाहीत. आम्ही कुठलाही आदेश दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्याची दूध निर्भेळ चांगल्या क्वालिटीची दूध स्वीकारली जाते. नोटीस दिलं नाही नाही, त्यांनी फक्त सांगितलं त्याच्यात आणि ती बाईट पण सगळीकडे व्हायरल झालेली आहे. तुकाराम मुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, पत्रकारांनी प्रश्न विचारला की या गोवर्धन आणि सोन्याचं काय झालं. तुकाराम मुंडेंनी थेट सांगितलं की जे दूध होतं हे दूध हे गोवर्धन सोने दूध घेत होते सिद्ध झाले आणि जे अटक आरोपी त्यांच्याशी सुद्धा त्यांचे काही संबंध आढळून आले असं सांगितलं. काय वाटतं मला? हे बरोबर आहे. त्यांनी आमच्या चर्चेमध्ये देखील हा मुद्दा सांगितला, प्रेसमध्ये देखील ते सांगितलेले आहेत आणि आम्ही त्याच्यात कोणालाही सोडणार नाही. आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. ही सखोल चौकशी झाल्यानंतर आम्ही त्याच्याबाबत मी पुन्हा प्रेसला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहेत असं त्यांनी सांगितलं. आता कात्रजचं एक नाव प्रामुख्याने पुढे येत होतं आणि आता मध्यंतरी काळामध्ये कात्रजचं नावच पुढे येत नाही. म्हणजे कात्रजला नाही नाही, कात्रजचं नाव म्हणजे कात्रजचा जे संचालक आहे त्यांच्या कुटुंबातला माणूस, त्यांचा पुतण्या जो आहे त्याला ज्यावेळी अटक झाली आणि त्याचबरोबर लोढा जो आहे हा देखील कात्रजचे जे संचालक आहेत विष्णू हिंगे यांच्यासोबत हा सातत्याने तिथं असायचा आणि त्याच्यामुळं कात्रजची याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा त्याच्यामध्ये झालेली आहे. ज्या पद्धतीनं सुरुवातीला कारवाई झाली, 26 लोकांची नावं पुढे आली, 13 लोक अटक झाली, नंतर मात्र ही सगळी प्रक्रिया स्लो झाली, काही लोकांच्या खासगीरीने पुन्हा चालू झाल्या. नाही नाही, प्रक्रिया स्लो झालेली नाहीत. कोणतंही एखादी घटना ज्यावेळी घडते त्यावेळी त्याच्याबद्दल औत्सुक्य असतं किंवा ती बातमी मोठ्या प्रमाणात प्रसारित होते. पण ज्यावेळी तपासामध्ये आपण त्याच्यात जातो, वेळ जसा जातो तसं जसं ते थोडं कमी पब्लिसिटी त्याला राहते. परंतु त्याच वेळी आता काल एक आरोपी पकडला, म्हणजे 13 नंतर कारवाई चालूच आहे. म्हणजे पोलिस काम करतात, FDA त्या ठिकाणी काम करते. म्हणजे 14 आरोपी एकंदर त्याच्यामध्ये झालेत आणि नजीकच्या काळामध्ये देखील बाकीच्या आरोपींना ते अटक करणार आहेत. त्याचबरोबर समोरचे आरोपी ज्यावेळी जामीन मागण्याकरता गेले त्यांचे जामीन पोलिसांनी FDAने त्या ठिकाणी नाकारलेले. आता सोशल मीडियावरती दिलीपराव वळसे पाटील यांनी पोस्ट टाकलेली आहे का जर याच्यात जर काही माझ्याबद्दल आढळण्यास आलं तर मी सार्वजनिक जीवनातून संन्यास घेईन. आणि दुसरा विषय म्हणजे माझं जर नाव बदनाम करत असेल तर कोर्टातून मी अब्रू नुकसानीचा दावा करेन. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता कशामध्ये त्यांची बदनामी झाली हे ते पाहतील, कोणी बदनामी केली, कशाबद्दल केली. आमचं म्हणणं काय आहे, ते लोकप्रतिनिधी आहेत, तालुक्याचे आमदार आहेत. ज्यावेळी राज्याच्या विधानसभेचं अधिवेशन चालू असताना भेसळीचा विषय निघतो आणि या तालुक्यामध्ये भेसळ करणारे भेसळखोर सापडतात. जो भेसळीचा माल वटवला जातो ती कंपनी जर इथं असेल आणि तुम्ही जर त्याच्यावरती काही जर वक्तव्य करत नसेल
तर तुम्ही गप्प राहण्यामागचं कारण काय? हे दावा नंबर 2, की जर समजा तुम्हाला प्रश्न मांडता आले नसेल तर तुम्ही लेखी पत्र, तुम्ही अनेकांना पत्र देता, अनेक कामांची मागणी करता. मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, ह्या कामाची मागणी केली, मी दुसऱ्या मंत्र्यांना भेटलो, ह्या कामाची मागणी केली, हे व्हावं. मग तुम्ही अन्न औषध प्रशासन विभाग असेल त्या खात्याचे मंत्री जे आहेत, मुख्यमंत्री आहेत, यांना पत्र का दिली नाहीत? आयुक्तांना का पत्र दिलं नाहीत? तर माझ्या तालुक्याची बदनामी झाली, इथं कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय ह्या भेसळयुक्त दुधामुळं. त्याच्यामुळं याच्यात सखोल चौकशी करावी आणि आरोपींना तात्काळात अटक त्या ठिकाणी करावी. ज्या कंपनीमध्ये असं घडत असेल तर त्यांच्यावर देखील आपण कारवाई करावी, एवढंच मागणे. या सर्व प्रकरणामध्ये दबावतंत्र वापरलं जाते काय का वाटते का? नाही, आम्ही याच्यामध्ये आयुक्तांना भेटलो, ते म्हटले मी कोणाच्या दबावाला त्या ठिकाणी घाबरत नाही. आमची ज्या दिशेने तपास सुरू केला त्या दिशेने आमची कारवाई चालू आहे. दूध भेसळी संदर्भानंतर तुम्ही मंचर चौकामध्ये आंदोलन केलं, एक कोपरा सभा पण घेतली. तर तुमचे एक सहकारी असं म्हणाले की एका आरोपीने पोलिसाच्या खांद्यावर हात ठेवलेला होता. त्याच्यानंतर आता 14 आरोपी पकडला, पोलीस माहिती देत नाहीत. तर नेमकं चाललंय काय? पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का? किंवा तुम्ही पोलिसांना या संदर्भामध्ये जाब का विचारत नाही? मी पोलिसांना ज्यावेळी निवेदन द्यायला गेलो त्यावेळी त्यांनी सांगितलं, मी त्यांना सांगितलं की तुमचा मीडियाच्या बाबत पत्रकारांचा देखील तुमच्यावर रोष आहे की तुम्ही ज्यावेळी FIR दाखल केली ती देखील मीडियाला तुम्ही लवकरात लवकर दिली नाहीत. आणि मग आम्ही निवेदन दिलं तर त्यांनी सांगितलं की जर इथून पुढं आमच्याकडे कुणी मीडियावाले आले तर आम्ही सगळी माहिती त्यांना डिटेलमध्ये देऊ. साहेब, आणखी बरेच जवळपास 12 आरोपी आहेत फरारी. इतर काही लोक निष्पन्न होण्याचे चान्सेस खूप होते, परंतु अद्याप देखील निष्पन्न झाले नाही. पोलिसांवर किंवा या यंत्रणेवर कुणाच्या तरी राजकीय व्यक्तीचा दबाव आहे असं वाटतं? नाही, तो आहे किंवा नाही ते त्यांना माहीत. पण पोलिसांना आम्ही भेटलो आणि FDAला भेटलो. त्यांचं म्हणणं एक आहे का पोलिसांना विचारलं, ते म्हटले ज्यावेळी आमचं चार्जशीट कोर्टामध्ये येईल त्यावेळी तुम्हाला कळेल का आम्ही योग्य दिशेने तपास केला की अयोग्य दिशेने, कारण याच्याकरता SIT स्थापन झालेलं आहे, ते त्याच्यामध्ये कळेल. FDAचे कमिशनरांचं म्हणणं आहे का आम्ही तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत, ही सगळी माहिती आल्यानंतर आम्ही त्याच्यात प्रेसच्या माध्यमातून तुम्हाला सांगू. आणि त्यांनी ज्यांना हे दूध गेलेली त्या कंपन्यांची नावं देखील मुंडे साहेबांनी त्यांचा उल्लेख केला, त्यामुळे ते काही कोणाला दबावला त्या ठिकाणी घाबरत नाही. साहेब, इतर ठिकाणी ज्या डेअऱ्या होत्या छोट्या मोठ्या, समजा अथर्व डेअरी असेल, तिथं निकृष्ट प्रतीचं दूध होतं, ते ओतून देण्यात आलं, त्या डेअरीचा परवाना निलंबित करण्यात आला. आणि या उलट स्वतः तुकाराम मुंडे सांगतायत की निकृष्ट प्रतीचं दूध सोनई आणि गोवर्धन या डेअऱ्या घेत होत्या, फक्त त्यांना नोटीस दिली जाते. काय वाटतं मला? त्याच्यात आता हा जो माल भेसळीचा तिथे गेला त्याचे काय बाय प्रॉडक्ट आहेत किंवा ही जी दूध आहेत, आता त्यांना प्राथमिक, आता आपण काही FDAचं कोणी अधिकारी नाहीत, नेमकं तिथं त्यावेळी काय घडलं किंवा आपल्याकडे कुठलं डॉक्युमेंट आपल्या हातामध्ये आलेलं नाही. परंतु ज्या डेअरीवाले आहेत, अथर्ववाले आणि आकाशवाले, त्यांचे ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी त्यांना सांगितलं की बा तुमच्यावर अशी कारवाई. त्यांनी सांगितलं की आमच्यात एवढ्या काही गोष्टींचं आम्हाला त्यांनी पत्र दिलेलं आहे की ह्या गोष्टीची पूर्तता झाल्याशिवाय तुम्हाला डेअरी चालू करता येणार नाही. आणि मग ते अपिलामध्ये गेले, कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाने सांगितलं की ह्या गोष्टीची त्यांनी काही पूर्तता केली. आणि जे बंद करायला त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत जो सॅम्पल FDAने जो घेतलेला आहे तर तो सॅम्पल लॅब ॲनालिसिस रिपोर्ट येत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा का यांनी हे भेसळ केली का नाही हे सिद्ध होऊ शकत नाही. त्यामुळे आपण त्या सॅम्पलची वाट पाहतो, जो लॅब रिपोर्ट आहे त्याच्यावरती FDA सांगेल आपल्याला काय काय निष्पन्न झालं. ज्या अर्थी तुकाराम मुंडे सांगतात की निकृष्ट प्रतीचं दूध सोनई किंवा गोवर्धन या डेअऱ्या घेत होत्या, ज्या अर्थी ते सांगतात निकृष्ट, त्या अर्थी काही ना काही तपासणी झाली असेल, एकतर्फी कारवाई होते, एका बाजूने ती बाकीच्यांचे परवाने निलंबित होतात. परंतु हे जे निकृष्ट प्रतीचं दूध जे आहे या मोठ्या डेअऱ्या घेतात, त्यांच्यावर नोटीस देण्याच्या पलीकडे काही कारवाई होत नाही. तुम्ही थेट का बोलत नाही? थेट बोलण्याचा विषय नाही. आता ना त्यांचा रिपोर्ट आपण पाहिला, कोर्टाने काय ऑर्डरमध्ये म्हटले चालू करण्याच्या संदर्भात ह्या ज्या 2 डेअऱ्या आहेत. परंतु गोवर्धनचा जो विषय आहे तर त्याच्याबाबत आपण कधी बोलवायला लागलो की ज्यावेळी कमिशनरनी मुंडे साहेबांनी त्यांचं नाव घेतलं. कारण जोपर्यंत जे खाते ते तपास करते ते
त्यांच्याबद्दल काय बोलत नाही तोपर्यंत आपण विनाकारण कोणत्यावरती बोट त्या ठिकाणी ठेवू शकत नाही. आता मुंडे साहेबांनी जर गोवर्धनचा जर उल्लेख केला असेल किंवा सोन्याचा जर उल्लेख केला असेल तर त्याच्यामध्ये निश्चित काहीतरी त्यांना सापडल्याशिवाय ते हे करत नाही. आता दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या संस्थेमध्ये हे दूध ज्यावेळी येतं 10 लाख लिटर असेल 11 लाख लिटर असेल तर शासनाचा काहीतरी त्याच्यात विचार चालू असेल का जर आपण समजा हे एकदम जर त्या ठिकाणी त्याच्यावर ॲक्शन घेतली तर उद्याच्या उद्या याचं मालाचं तिथल्या करायचं काय हा विचार कदाचित ते करत असतील असं मला वाटतं. परंतु आता याच्याबाबत तुम्ही FDAचे जॉईंट कमिशनर पुण्याला जर त्यांना विचारलं तर ते तुम्हाला सांगतील कदाचित. काही माहिती देत नाही, चौकशी चालू एवढीच उत्तर देतात. ते जॉईंट कमिशनर आहे गोगावडे आणि उपायुक्त जे चट्टे आहे माहिती देत नाही. आता याच्याबाबत मुंडे साहेबांनी आता परवाच्या याच्यात सांगितलंय का हे तपास याच्यात मी सगळं डिटेल तपास झाल्यानंतर याची माहिती मीडियाला सगळ्यांना देतो. तुम्ही जे ते राजकीय तुमच्या असूये पोटी किंवा द्वेषापोटी जाणीवपूर्वक या गोष्टीमध्ये लक्ष घालतात असं तुमच्यावर काही लोक आरोप करतात. आता माझं काय कोणाचे काय धंद्यावाल्याचे माझा काय व्यवसाय आहे समव्यवसाय घेत त्यांना मार बसला तर माझा धंदा लय जोरात चालत. आम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून मी साखर कारखान्यामध्ये देखील FRPच्या संदर्भामध्ये एक रकमी FRP मिळवून देण्यामध्ये आम्हाला यश त्या ठिकाणी लावलं. बिबट्याच्या प्रश्नामध्ये आम्ही आंदोलन त्या ठिकाणी केलं. त्याच्यामध्ये देखील बिबट्याला कंट्रोलमध्ये आणण्यामध्ये पकडलेल्या बिबट्या सोडू नये दिवशी विजेच्या संदर्भामध्ये असे काय निर्णय कांद्याच्या आंदोलनात. त्यामुळे काय फक्त दूधच नाही जिथं जिथं शेतकऱ्यावर किंवा अन्य काही लोकांवर अन्याय होत असेल तर त्याच्याबाबत आम्ही सातत्याने आवाज उठवत असतो आणि उठवत राहू. तुमच्यावर असा आरोप केला जात आहे की तुम्ही सातत्याने हे मंचर किंवा आंबेगावच्या दूध भेसळीच्या बाबत बोलता त्यामुळं शहरातील लोकांच्या याच्यामध्ये निगेटिव्ह वातावरण ह्या परिसराचं झालेलं आहे आणि लोक आता दूध घेणं बंद झालेलं आहे. आमचं जे म्हणणं आहे की उद्याच्या काळामध्ये आंबेगाव तालुका असेल जुन्नर असेल शिरूर असेल खेड असेल हे शेतीप्रधान आहेत दूध उत्पादक आहेत आणि इथं जे मीडियाला जी बातमी गेली की आंबेगाव तालुक्यामध्ये मंचरमध्ये भेसळ. आता जर आम्ही याच्यात जर बोललो नाही तर उद्या सगळीकडे त्याचे एक लोकांच्या मनामध्ये राहील का भेसळखोरांना पाठिंबा देण्याचं काम इथं होते. म्हणून आमची मागणी आहे का भेसळ रोखली गेली पाहिजे आणि निर्भीड दूध लोकांना मिळालं पाहिजे. लोकांच्या आरोग्याशी कोणी त्या ठिकाणी खेळलं नाही पाहिजे आणि ज्या कंपन्यांनी भेसळीचा माल खरेदी केला अनेक वर्ष भेसळीचे प्रोडक्ट लोकांना दिले पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि चांगले उद्योग याच्यामध्ये जे भेसळीचा माल घेणार नाहीत त्यांना आमचा त्या ठिकाणी सतत पाठिंबा राहील. आंबेगाव तालुका कोरडवाहू तालुका म्हणून त्याची ओळख होती. नंतर तुमच्याकडे टिंब्याचं पाणी आलं, शेती हिरवीगार झाली, दूध व्यवसाय सुरू झाला. दूध कारवाई जरूर व्हावी परंतु अख्खा तालुका बदनाम होतोय तालुका बदनाम करतोय अशी तुमच्या टीका होती की पहिला मुद्दा मांडला दूध भेसळीचा त्यावेळी सगळे म्हणायला लागले का सगळे मीडियावाले का पण एकटाच पत्रकार का त्या ठिकाणी लढतोय. मग त्यावेळी बघ तुमच्याबद्दल शंका त्या ठिकाणी यायला लागली. आमचं म्हणणं आहे की का आमचा मी एकटाच बोलतोय राज्याच्या विधिमंडळात हा विषय देशाच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे आणि त्यावेळी या तालुक्यामध्ये भेसळ करणारे ज्यावेळी पकडले गेले तर त्यावेळी आम्ही हे स्पष्टपणे सांगितलं की जर या तालुक्यातला लोकांचा आर्थिक स्थितिमान हे दुधावरती त्या ठिकाणी जर अवलंबून असेल लोक करोडोपती होणार नाही पण पाहिजेत. म्हणून आम्ही भेसळखोरांना आंबेगाववाले अजिबात थारा देत नाहीत. याकरता आमचा त्या ठिकाणी लढाई. आम्ही जर बोललो नाही तर उद्या ठरवतील काही इथली लोक भेसळखोर त्या ठिकाणी आहेत जेलमध्ये टाका या करता लढतो. कोणी अगोदर बातमी केली बातमी करण्याची काही स्पर्धा नाही. तालुक्यामध्ये दूध व्यवसाय जो आहे ज्यांनी काही डिस्प्यूट केलेले त्यांच्यावर कारवाई व्हावी. पण वारंवार देवदत्त निकम हा विषय कंटिन्यू लावून धरतात. त्याच्यामुळे जे आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य दूध गवळी आहेत काही सहकारी संस्था आहेत या संस्था बदनाम होत आहेत आणि देवदत्त निकम जबाबदार आहे. असं कोण म्हटलं तुम्हाला? गवळी म्हटले? हो गवळी म्हटले
गवळी म्हणतात, नाही नाही संस्था नाही म्हणतात. 2 रुपये आम्ही आवाज उठवलाय सगळा. 2 रुपये लिटरला दर वाढलाय. कांद्यावर आम्ही आवाज उठवला. कांदा 25 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आमचं तेच म्हणणं आहे. कोण एखादा प्लॅन्टवाला म्हणला ना आणला याला येणार किंवा त्यांचे बगल बच्चे म्हणले तुम्ही मोठ्या गोट्यावर जा, त्याला विचारा की दुधाची भेसळ थांबली पाहिजे का नाही. तिथं लाईव्ह तुम्ही त्या ठिकाणी प्रक्षेपण करा. आम्हाला त्या ठिकाणी बोला. 2 रुपये लोकांना, एवढी लोक वेडी नाहीत, एवढी रस्त्यावर उतरले, एवढं मोठं आंदोलन झालं. त्या भेसळखोरांवर कारवाई जरूर व्हावी, परंतु हा दूध व्यवसायच बदनाम जास्त प्रमाणामध्ये होतो आणि याच्यामध्ये देवदत्त निकम जास्त अग्रेसिव्ह आहे. आम्ही भेसळखोरांच्या विरोधामध्ये आहोत. भेसळखोरांना अटक करा हे आमचं म्हणणं त्या ठिकाणी आहे. बाकीचे बोलत नाहीत. मग बोलत नाही याचा अर्थ काय? खरे बेसळखोराचे सूत्रधार कुठले होते? त्याचा आका आता सांगितलं ना, याचा आका कोण आहे काय ते सगळं बाहेर येणारच. आता मुंडे साहेब सगळे सांगणारच आहे. साहेब, तुम्ही मुद्दा नंबर 8 मध्ये मुंडे साहेबांना निवेदन असं दिले का बेसळखोर आरोपींचे राजकीय व्यक्ती सोबत संबंध असलेली कारवाई करण्यावर राजकीय दबाव येऊ शकतो. बरोबर आहे. काय नाही. आता इथं जे एक पक्षाचा अध्यक्ष, कात्रज दूध संस्थेचा जो संचालक आहे, त्याचा पुतण्या त्या ठिकाणी भेसळखोर म्हणून त्याला ज्यावेळी अटक जाते, माल सापडतो. जो लोढा जो अटक झालेला आहे, ज्याच्यावर या अगोदर 4 वेळा गुन्हे दाखल झाले, तो यांचा मित्र आहेत. यांचे स्टेटस तुम्ही पहा मोबाईलचे काय आहेत, त्यांचे संविधानचे फोटो आहेत. कात्रजच्या चिलिंग प्लांटवर याचा ह्या आरोपींचे कामं तिथं काय असतात. संचालकावर तुम्ही शासनाच्या संस्थेवर निवडून गेलेले आहेत ना, मग तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहेत, मग तुम्हाला वरद हस्त कोणाचा आहे हा आमचा सवाल आहे त्यांना. समजा एखाद्याने डीपी ठेवलाय का त्याने त्याचा, तर त्याच्यामध्ये त्याचा दोष काय असं म्हटलं जातंय, काय सांगा? दोष काय म्हणजे तुमचे आरोपी ज्यावेळी अटक होतो तोपर्यंत आणि तो पूर्वीचा गुन्हेगार आहे हे तुम्हाला माहिती आहे. कारण 2005ला घटना घडली, 8ला घटना घडली, त्यानंतर 20ला देखील घडली, तरी देखील तुम्ही त्याला बाजूला ठेवला पाहिजे. कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला माहिती आहे काय चाललंय काय नाही. अशा भेसळखोरांना आपण जवळ सुद्धा उभे नाही केले पाहिजे. अटक केलेल्या आरोपींच्या जबाबात ज्यांचे नाव आले त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली. नक्की जबाबामध्ये आणखी लोकांची नाव आली होती का? काय 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 तुम्ही 9 नंबरचा मुद्दा दिला, अटक केलेल्या आरोपींच्या जबाबात ज्यांची नावे आली आहेत त्यांची त्वरित चौकशी व्हावी. बरोबर की ज्यांना अटक केलेले आहेत त्यांची जबाबामध्ये त्यांनी हा माल या पावडरी या कोणाकोणाला दिल्यात हे त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्यांच्या याच्या चौकशीमध्ये बँक ट्रान्झॅक्शन कोणाकोणाला झालेली आहेत ते आले, तर त्यांना लवकरात लवकर हे करावे. तर त्यांनी ते मुंडे साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे तपासामध्ये ते आलेले आहेत, आम्ही लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचतो. साहेब, आता 10वा मुद्दा तुम्ही असा नमूद केलाय, आपल्या विभागातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस यांचे व भेसळखोरांचे जुने संबंध असलेले त्यांच्यापर्यंत कारवाई व्हायच्या आधीच बातमी पोहोचते व भेसळयुक्त माल व रसायने गायब केले जातात. खरं आहे की मुंडे साहेब येण्याच्या अगोदर हेच अधिकारी होते सगळे. मग भेसळ काय आजची नाही, एका दिवसाची नाहीत. मग हे एवढं घडत असताना ही यंत्रणा गप्प का होती हा आमचा सवाल आहे. आणि हा आम्ही मुंडे साहेबांना विचारलेला आहे की फक्त कॅप्टन बदलला, खालचे प्लेअर तेच आहेत. मॅचला टर्निंग पॉईंट आला कॅप्टनच्या गायडन्समुळं. आणि मग ही जी लोक आहेत काही तुम्हाला माहिती आहे यांचं काम आहे हे नमुने वेळच्या वेळी तपासणे, का तुम्ही तपासले नाहीत आजपर्यंत हा आमचा सवाल आहे त्यांना. आता देखील ज्या दाढी पडतात त्याच्यामध्ये देखील आगाऊ सूचना वगैरे कर्मचारी लीक करतात असं मला म्हणायचंय. 100% काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत. म्हणून रेड पडण्याच्या अगोदर तुम्ही आता पाहिले की मध्ये पाऊस झाला, तुम्ही चित्रीकरण केलं की फेस कशाचे आले. आपण अनेक पाहतो ओढ्याला नाद्याला, असा फेस कुठून आला, ही फुगेचे फुगे कसे काय त्या ठिकाणी ओढाले, टपऱ्या कशा काय बंद होतात, लगेच मुंडे साहेबांची स्क्वॉड येणार आहे त्याच्यात. आता निवेदनामध्ये सर्व भेसळखोरांची बँक खाती गोपनीय यावी यावरती मुंडे साहेबांनी काय प्रतिक्रिया? नाही ते काय त्याच्यात नाही, ते निवेदनात ते म्हटले तुमच्या निवेदनाची दखल घेतो, ज्याच्यावर प्रमुख मुद्द्यावर ते बोलले, बाकीचे याच्यात ते करतील. तुमचं म्हणणं असं आहे का बेसळखोरावर जर अंकुश ठेवला तर शेतकऱ्यांच्या गायच्या दुधाला 45 रुपयापेक्षा जास्त माल निश्चित 100 नाही 200% मिळेल. आज दुधाचे दर 41-42 रुपयापर्यंत त्या ठिकाणी गेलेले आहेत. तुम्ही नसेल तर पाहून घ्या काय काय प्रकारचे दूध त्या ठिकाणी आहेत. आणि ह्या ज्या मोठ्याल्या काही कंपन्या आहेत त्यांचे दर देखील लोकलपेक्षा जादा दर, हॅटसन वगैरे यांचे जे दर आहेत, हेरिटेज यांचे रेट जरा जादा आहेत. ही कारवाई मुंडेंच्या कारवाईनंतर झाले. हो, जुलै महिन्यामध्ये 2 रुपये लोकांना जादा मिळायला लागले. त्यामध्ये शेवटचा फक्त एक मुद्दा असा आहे तुमचा की भेसळखोर आरोपी भेसळयुक्त दूध खरेदी करणारी कंपनीचे मालक
हे येथील स्थानिक नेत्यांचे कार्यकर्ते व निकटवर्ती असलेले हे प्रकरण ते दडपतील अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा सुरू आहे. त्याचं उत्तर मी दिलंच ना तुम्हाला, आणि खरं आहे, तुम्हाला माहिती आहे सगळं. ते नाव का घेत नाही म्हणजे नाही, आता कंपन्यांचं- कारवाईला घाबरतात. आमचं म्हणणं आहे, आम्ही कंपनीचं नाव त्या ठिकाणी घेतलेले आहेत की बाबा हे या कंपनीमध्ये कोणाची कंपनी काय आहेत, दूध संघाच्या संचालकाचं मी नाव घेतलं, कारण त्याला आम्ही निवडून दिलेले लोकांनी, आणि म्हणून हे त्याच्यामध्ये हे तितकेच जबाबदार त्या ठिकाणी आहेत. ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. याच्यामध्ये वळसे पाटील यांचा काही दबाव असू शकतो किंवा काय असू शकतो? आमचं म्हणणं आहे की मी पहिल्यापासून सांगतोय की त्यांनी आमदार म्हणून हा विषय जसा राज्यातील इतर आमदारांनी विधिमंडळामध्ये मांडला तसा यांनी मांडायला पाहिजे होतो, त्यांनी मांडला नाही. मांडला तर तुम्ही एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्या खात्याचे मंत्री आणि आयुक्तांना त्यांनी पत्र लेखी स्वरूपात द्यावं. याच्यात कुणी माझ्या जवळचा असला, पक्षाचा माझ्या जरी असला तर त्याला सोडता कामा नये, पण हा भेसळखोर हे शोधून काढले पाहिजे आणि हे जेलमध्ये टाकले पाहिजे, कठोर कारवाई करा असं त्यांनी पत्र दिलंच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी. ज्या खासगी दूध डेअरी आहेत तिथे असं 19-20 झालं, भेसळ झाली, हे निदर्शनामध्ये आलं. आता ते इन्क्वायरीमध्ये पुढे काय होईल तो भाग वेगळा, परंतु कुठेतरी सहकारी दूध संस्था यातून बदनाम होत आहेत, सहकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय. तुम्ही काय सांगा? नाही, आता पूर्वी फक्त सहकार होता, पण स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून खाजगीकरण देखील त्या ठिकाणी झालं. सहकार अजिबात बदनाम त्याच्यामध्ये होत नाही. आता कात्रजचे प्रॉडक्ट सुद्धा पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे पेढा असेल, त्यानंतर ताक असेल, हे जोरामध्ये त्या ठिकाणी चाललं ना. शेवटी उद्या सहकारी संस्था जर मोठी झाली तर त्याचा फायदा थेट उत्पादकांना त्या ठिकाणी मिळू शकतो. पण त्या संस्थेमध्ये जाणारे जर प्रतिनिधी जर असतील, हे जर चुकीचं काम करत असतील तर ती संस्था तिथं अडचणी देऊ शकते. आज गोकुळ सारखा एवढा मोठा ब्रँड निर्माण झालाय, वारणे सारखा ब्रँड झालाय, तसंच या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पूर्वीचं जे कात्रजचं जे दूध होतं ते किती प्रमाणामध्ये होतं, आज ती संस्था का कमी एवढी संकलनामध्ये मागं पडली प्रॉडक्टमध्ये. शेजारी संगमनेरमधला राज हाऊस सहकारी तो का पुढे गेला, बारामती तालुका संघ तो कसा पुढे गेला. मग कात्रजच्या प्रमाणामध्ये अजून तिची झेप मोठ्या प्रमाणात जायला पाहिजे होती. खासगी संस्थांची कारवाई होते, म्हणजे भेसळ निघतंय, त्याच्यामुळे सहकारी दूध संस्था कुठेतरी बदनाम होतात का? आणि खासगी ज्या दूध डेअऱ्या निघालेल्या आहेत त्याच्यावर सरकारचा अंकुश नाही असं बोललं जातं. खासगी दूध डेअरी ज्या सुरू झाल्या त्याचे जनक आपल्या पक्षाचे प्रमुख शरद पवार आहेत. नाही, डेअऱ्या म्हणजे कोणत्या, आता दोन प्रकार आहेत. एक गावोगावी देखील खाजगी डेअऱ्या आहेत. तुम्हाला प्लॅन्ट म्हणायचे का काय म्हणायचं? प्लॅन्ट म्हणा, खासगी दूध डेअऱ्या म्हणा. मी तुम्हाला एक सांगितलं की डायनॅमिक सारखा प्रकल्प, ज्यावेळी सहकारीची क्षमता कमी होती, दूध कमी होतं म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आल्या. तशाच प्रकारे स्पर्धा निर्माण होण्याकरता आमचा खाजगीला विरोध नाही. सहकारी संस्था ज्या पद्धतीनं काही मोठ्या प्रमाणात चांगल्या चालल्या त्या सर्वत्र चालायला पाहिजेत. तशाच प्रकारे खाजगी आणि सहकारीची स्पर्धा निर्माण व्हावी आणि उत्पादकाला अधिकचं दर त्या ठिकाणी मिळावं. पवार साहेबाचं कायमस्वरूपी धोरण हे तसंच आहे. आता BSNL फक्त दूरसंचार पूर्वीचं होतं, पण आता खाजगी कंपन्या त्याच्यामध्ये आल्या, लोकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाल्या. जे चांगले तिकडेच लोक जातील. मग खाजगी सहकारी दूध संघ जर चांगला तर लोक तिकडे जातील. त्यांना वाटलं त्याचं चुंकीचं काम आहे, खाजगी चांगले लोक तिकडे जातील. हे ऑप्शन झाले. खासगी डेअऱ्यांवर अधिक कडक अंकुश ठेवायला हवा. सगळ्यांवरच, खाजगी काय सहकारी काय, जे खात आहेत त्यांनी चांगल्या प्रकारचा अंकुश सर्वांवर ठेवा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.